नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागाने 14 तारखेला आपली फायनल रिस्पॉन्स शीट आपल्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतर त्यांनी एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं होतं। त्यामध्ये तुमचे व्हॅलिड ऑब्जेक्शन किती आहे ते सर्व डिटेल माहिती त्यांनी त्या परिपत्रकामध्ये दिलेली होती। त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या। जलसंपदा विभागाची गुणवत्ता यादी एका आठवड्यात जाहीर केल्या जाईल। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्याकडून उमेदवारांना प्राप्त गुण व नॉर्मलायझेशन केलेले गुण प्राप्त झाल्यानंतर गुणवत्ता यादी जलसंपदा विभागाच्या या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। ज्या पोस्टचे पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेले आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन होईल आणि ज्यांचे पेपर एकाच शिफ्टमध्ये झालेले आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन होणार नाही। तुमच्या गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला बिफोर नॉर्मलायझेशन किती मार्क्स होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती मार्क्स आहे हे सर्व डिटेल माहिती तुमच्या गुणवत्ता यादीमध्ये दिली जाईल। गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लावण्यात येईल। तुम्हाला जर माहीत नसतील की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्यामध्ये सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जे डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसतील ते डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर जलसंपदाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।